भावना सभागृहाची की आयुक्तांनी पॉझिटिव्ह राहावं. मी आयुक्तांनी पॉझिटिव्ह राहावं, निगेटिव्ह राहावं माझ्या हातात नाही ना. ही माझी संस्था नाही. मला काही कायदेशीर चौकट आहे. ह्या कायदेशीर चौकटमध्ये मला सगळे कर्मचारी समान आहेत. महानगरपालिकेच्या वकिलाने चुकीची माहिती दिली आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं. हे सगळं चुकीचं आहे. असं का आपण बोलता? माझी आपल्याला विनंती राहणार आहे की ज्या गोष्टी अशा पद्धतीने जर आपल्याला सभागृहामध्ये विषय चर्चेले जायचे असतील, ज्या गोष्टीचा काही मी जे आहे मला एक कायदेशीर चौकटमध्ये आम्ही ॲफिडेव्हिट करणार आहोत. मग कृपा करून असं करू नये अशी आपल्याला विनंती राहणार. चुकीची माहिती मी कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये. चुकीची माहिती. आणि मला कमिशनर सरांनी निगेटिव्ह ॲफिडेव्हिट असं ज्यावेळेस मला सन्माननीय सदस्य ज्यावेळेस बोलले, कुठेही सर म्हटलेलं नाहीये की चुकीची माहिती दिलेली आहे म्हणून. आयुक्त महोदय बोलवतो की निगेटिव्ह आणि चुकीच्या मध्ये फरक आहे. निगेटिव्ह चुकी म्हणजे रॉंग ॲफिडेव्हिट, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी ॲफिडेव्हिट. ते जरा नमूद करावं. इथे आम्ही कुठेही चुकीचा ॲफिडेव्हिट बोललो नाही किंवा रॉंग ॲफिडेव्हिट बोललो नाही. आम्ही निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी नमूद केलं. खऱ्या अर्थाने जर अनुकूलता महापालिकेने दर्शवली असती तर कोर्टाचा निर्णय आपल्या त्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी दिला असता. आता पुढे निगेटिव्ह ॲफिडेव्हिट सादर करू नये. आपण महापालिकेच्या ठरावानुसार पॉझिटिव्ह ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करावा, ज्यामध्ये सभागृहाची भावना त्या ठिकाणी नमूद झाली पाहिजे. कारण की सभागृह हे ठराव करते. सभागृह हे सर्वोच्च आहे. एखादा व्यक्ती या ठिकाणी सभागृहाच्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी एक आर्बिट्री त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाही.